मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत बैठक घेतली। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण अद्यापही अधिसूचना निघालेली नसल्याने ही प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। मिशन अयोध्या चित्रपटाचं लॉन्च 24 जानेवारी 2025 ला एकाच वेळी महाराष्ट्रात होणार आहे। संभाजीनगरमध्ये ट्रेलर लॉन्चिंगचा सोहळा पार पडला। यावेळी रामगिरी महाराज यांनी उपस्थिती लावली। या प्रसंगी रामगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। जनगण मन याला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही असं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं। राष्ट्रगीत आपण ऐकलं। या राष्ट्रगीताचा इतिहास किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पण आज मी सत्य बोलून आपल्याला सांगतो, कदाचित तुम्हाला माहित नसेल। हे गीत 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला गायलं। 1911 मध्ये देश स्वतंत्र नव्हता। रवींद्रनाथ टागोरांनी कलकत्त्याला गायलं कोणासमोर गायलंय? जॉर्ज पंचम समोर गायलं। हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता। त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे, राष्ट्राला संबोधून नाही। पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल, म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे। विषय आहे मान अपमान विषय नाही, हे विश्लेषण आहे। अपमान करण्याचा विषय नाही, सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणत असाल तर मग ते दुर्दैव आहे। जे सत्य आहे ते मांडलेलं आहे। कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा, जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता, विश्लेषण करू शकता। आम्ही विश्लेषण केलेलं, अपमान हा विषय नाही। तुमची काय मागणी आहे? राष्ट्रगीत बदलायला माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं। हा एक माझा उद्देश आहे त्या पाठीमागे। भारतातील काही राज्यांमध्ये HMPV व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। कर्नाटक, गुजरातनंतर महाराष्ट्रात सुद्धा HMPVचे रुग्ण आढळले। महाराष्ट्रात नागपूरमध्ये आणि आता मुंबईत 6 महिन्यांच्या बाळाला HMPVची लागण झाल्याचा संशय आहे। या बाळावर सध्या पवईतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। HMPV हा व्हायरस गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्याने घाबरून जाण्याची गरज नाही असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। बदलापुरातल्या एका सोसायटीत मराठी व्यक्तीला परप्रांतीयांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। सोसायटीचे अध्यक्ष दीपक घुगे यांना मारहाण झाली आहे। बंद फ्लॅटच्या दरवाजावर नोटीस चिकटवत असताना सोसायटीतील वीरेंद्र दुबे आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी घुगे यांना मारहाण केली। या मारहाण प्रकरणावरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वरिष्ठांची भेट घेतली असून या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली आहे। आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे राहतात ना परप्रांतीय, त्यांचं कसं आहे, कोणतं पण सोसायटीमध्ये काम करायला घेतलं ना चांगलं होण्यासाठी तर ते नेहमी आडेबाजी करतात, काम होऊच देत नाही पुढे आणि ते मेंटेनन्स पण भरत नाही। त्याच्यासाठीच त्यांना नोटीस देण्यासाठी गेलं तर त्यांनी अध्यक्षांवर हात उचलला, त्यांचा मुलगा वगैरे त्यांनी मारलं। त्याच्यासाठी मग आम्ही त्यांची कंप्लेंट वगैरे केली होती। आता त्यांनी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। हा जो प्रकार आहे हा अध्यक्षांना मारझोड केलेला आहे आणि त्याही आधी ते जे 3 परप्रांतीय त्या सोसायटीमध्ये राहत आहेत, आपण हा कधी भेदभाव केला नव्हता, परंतु यांची मुजोरी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती मराठी माणसाला त्रास आता व्हायला लागलेला आहे आणि तोच त्रास बदलापूर शहरामध्ये होतोय। त्यामुळे मनसे आता आक्रमक भूमिका नक्कीच घेईल, परंतु पोलीस प्रशासनसुद्धा सहकार्य करतं आहे। त्यामुळे त्या सहकार्याच्या भूमिकेमुळे मी सन्माननीय बाळवलकर साहेबांचे मी खरोखर आभार मानेन की आपणसुद्धा मराठी माणसाला या सर्व गोष्टींमुळे त्रास होणार नाही किंवा आपला मराठी माणूस बदलापूर शहरामध्ये कसा सुरक्षित राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत।